नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणखीन एका नवीन व्हिडिओचं. आज आपण पाहणार आहोत नगर परिषद भरती 2023चा कर निर्धारण व प्रशासकीय सेवा यासाठी 26 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये झालेल्या पेपरचे ॲनालिसिस. यामध्ये कोणते प्रश्न होते व त्याचे उत्तर TCSनी तोच पॅटर्न पुन्हा रिपीट केला का किंवा तलाठी भरतीला जसे प्रश्न परत येत होते ते या नगर परिषद भरतीमध्ये होत आहेत का यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रश्न आणि उत्तरांना. यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता टिळक इंग्रजी भाषेतील साप्ताहिक, तर त्याचं उत्तर आहे मराठा. प्रश्न क्रमांक 2 आहे SC न्यायाधीश संख्या वाढ अधिकार, तर तो आहे संसदेकडे. 1688 फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तर ते मद्रासमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे जिल्हा पोलीस प्रमुख कोण असतात, तर ते आहेत जिल्हा अधीक्षक. प्रश्न क्रमांक 5 आहे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण, तर ते आहेत राजीव कुमार. प्रश्न क्रमांक 6 आहे पिंक ग्रॅडियंट अवेलेबल डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र, तर ती आहे नांदेड. प्रश्न क्रमांक 7 HCला कोणते अधिकार क्षेत्र नाही, तर ते आहे सल्लागार अधिकार क्षेत्र, हे फक्त SC मध्ये नाही. तर त्यानंतर आहे गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासाठी 4 विधाने दिली गेली होती, त्यातून असत्य विधान ओळखायचं होतं, तर ते नाशिक महानगरपालिका सदस्य होते, हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 9 टिळक इंग्रजी भाषेतील साप्ताहिक, तर ते आहे मराठा. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम 1958 हे कोणत्या कलमात येते, तर ते आहे कलम 57. वर्धा जिल्हा कोणत्या विभागात येतो, तर तो आहे नागपूर विभाग. प्रश्न क्रमांक 12 आहे विधानसभा कलम, तर आहे कलम 170. जसं की आपण 25 तारखेच्या शिफ्टमध्येही पाहिलं, कलम यावरती आपल्याला बरेच प्रश्न विचारले गेले होते, तसेच वृत्तपत्रांवरतीही आपल्याला प्रश्न होते, तर ते येणाऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 13 आहे द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द IT सेक्टर इन इंडियाज GDP rose from 1.2% in 1998 to 10% in 2090. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 15 प्रशासकीय न्यायाधिकरण, तर ती आहे कॉसी ज्युडिशियल. प्रश्न क्रमांक 16 आहे कान्हेरी लेणी सभोवताली कोणतं उद्यान आहे, तर ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 17 आहे महाराष्ट्र वनक्षेत्र जवळपास किती टक्के आहे, तर ते आहे महाराष्ट्रात जवळपास 17% ऑप्शननुसार, आणि एक्झॅक्ट बघायला गेला तर 16.51% इतका आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे राज्यपाल घटनात्मक अधिकार कोणत्या कलमात आहे, तर तो आहे 164 मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना नियुक्ती. प्रश्न क्रमांक 19 आहे महाराष्ट्र ॲग्री क्लायमेट झोन, तर त्याचं उत्तर आहे 9. प्रश्न क्रमांक 20 आहे बायनरी नंबर सिस्टीम, तर ती असते 0 and 1. प्रश्न क्रमांक 21 RTI माहिती मागवण्याची पद्धत कोणत्या कलमात आहे, तर ते आहे कलम क्रमांक 6. मागच्याही शिफ्टमध्ये प्रत्येक शिफ्टला जवळपास 1 ते 2 प्रश्न तुम्हाला RTI वरती पाहायला मिळत होते, तर येणाऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा तुम्हाला RTI ॲक्ट 2005 वरती प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न पाहायला मिळतील. हा अत्यंत छोटासा टॉपिक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तो एकदा तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 आहे भ्रष्टाचार प्रतिबंध 1988, तर त्याचं उत्तर आहे अपराध व शिक्षा, हे येतं प्रकरण 3 मध्ये. प्रश्न क्रमांक 23 नगरपंचायत स्वायत्ता अधिकार ही 74वी घटनादुरुस्ती आहे 1992 मधील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 RTS 2015, त्याचा ॲक्ट नंबर 31 आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्रातील लोवेस्ट पॉप्युलेशन डिस्ट्रिक्ट कोणता आहे? तर ते आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रात दशवार्षिक लोकसंख्या वाढ किती टक्के आहे? तर ती 16% इतकी आहे. महाराष्ट्रात नागरी लोकसंख्या प्रमाण किती आहे? तर ते 45% इतकं आहे. हाही प्रश्न तुम्हाला परत रिपीट झालेला आहे. त्यानंतर अकोला जिल्हा आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, RTI ॲक्टमध्ये कार्यालय वेतन भत्तेबाबत सुधारणा कधी करण्यात आली? तर ती 2018 आणि 20 मध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आहे, ILO स्थापना वर्ष, तर ते 1919 हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 आहे, WTO ची स्थापना 1995. प्रश्न क्रमांक 33, 1998 ॲग्रीमेंट बिटवीन इंडिया अँड UNCTAD. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 आहे, डायव्हर्सिटी डेफिनेशन. प्रश्न क्रमांक 35 आहे, दख्खनचे पठार, यामध्ये 4 विधाने दिलेली गेली होती. असत्य विधान ओळखायचं होतं, तर ते होतं पश्चिमेकडे विरळ होत जाते. प्रश्न क्रमांक 36, गोमतीची उपनदी, तर ती आहे गोमती नदी आणि गंगा नदीची उपनदी तुम्हाला विचारली गेली होती. थँक्स फॉर वॉचिंग.